नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये मी श्री भास्कर पोपळगट, टोपीवाला पुष्पा पार्क, मनपा माध्यमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक, सर्व अधिकारी वर्गांचं, माझ्या सहाय्यक शिक्षकांचं आणि विद्यार्थी वर्गांचं सहर्ष स्वागत करतो. शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने राबवलेल्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आज मी इयत्ता 9वीतील भूगोल विषयातील धडा क्रमांक 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 या धड्याविषयी माहिती देणार आहे. प्रकरण क्रमांक 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 या धड्यामध्ये आज आपण विदारण किंवा अपक्षय म्हणजेच खडकामध्ये होणारी ही जी प्रक्रिया आहे याचा अभ्यास करणार आहोत. विदारणाचे 3 प्रकार: कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण या तीनही विदारणांच्या प्रकाराचा आपण आज अभ्यास करणार आहोत. प्रकरण क्रमांक 2 अंतर्गत हालचाली या धड्यामध्ये आपण असं शिकलो की काही अंतर्गत हालचाली मंद भू हालचाली असतात तर काही शीघ्र भू हालचाली असतात. जमिनीच्या अंतर्गत भागात होणाऱ्या या हालचालीमुळे जमिनीच्या भूपृष्ठावरती अनेक भूरूपे तयार होत असतात. त्यापैकी पर्वत, पठारे, मैदाने अशी महत्त्वाची भूरूपे या जमिनीच्या भूपृष्ठावरती तयार होत असतात. अंतर्गत हालचालीमुळे तयार होणारी ही जी भूरूप आहेत या भूरूपांची निर्मिती अव्याहतपणे होत असते किंवा त्यांचा ऱ्हासही अव्याहतपणे होत असतो. या पाठात बाह्य प्रक्रियांमधून या तयार झालेल्या भूरूपावरती काय प्रक्रिया होतात यांचा आपण अभ्यास करणार आहोत. या बाह्य प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं म्हणजे सौर ऊर्जा, गुरुत्वीय बल, नंतर भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पदार्थांशी निगडीत असलेली गतिजन्य ऊर्जा यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते. अंतर्गत हालचालीमुळे तयार होणारी ही जी भूरूप असतात, उदाहरणार्थ पर्वत असेल, पठार असतील, मैदान असतील, ही भूरूप प्राथमिक किंवा द्वितीयक स्वरूपाची समजली जातात. परंतु भूपृष्ठावरती तयार होणारी ही जी भूरूप आहेत, जेव्हा यांच्यावरती इतर बाह्य घटक कार्य करतात आणि त्यांच्यामधून या तयार झालेल्या भूरूपांमध्ये अनेक बदल होतात किंवा नवीन भूरूप तयार होतात, ही नवीन तयार झालेली भूरूप तृतीयक स्वरूपाची भूरूप समजली जातात. उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या असतील, त्रिभुज प्रदेश असेल, यू आकाराची दरी असेल किंवा इत्यादी अनेक असे बदल यामध्ये या तयार झालेल्या भूरूपामध्ये होत असतात. म्हणजे याचाच अर्थ की अंतर्गत हालचालीमुळे भूपृष्ठावरती तयार होणारी भूरूप ही प्राथमिक आणि द्वितीयक स्वरूपाची असून त्यांच्यावरती बाह्य घटकांचा जेव्हा परिणाम होतो तेव्हा त्या तयार झालेल्या भूरूपांमध्ये अनेक बदल घडून येत असतात किंवा नवीन भूरूपे तयार होत असतात. अशी भूरूप जी आहेत ती तृतीयक भूरूप समजली जातात. तर या अंतर्गत हालचालीमुळे तयार होणाऱ्या भूरूपांमध्ये नेमकं काय बदल होतात किंवा काय बाह्य प्रक्रिया होतात हे या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहोत. त्यातील विदारण किंवा अपक्षय ही जी प्रक्रिया आहे ती महत्त्वाची प्रक्रिया समजली जाते आणि त्या विदारणांचे कायिक, रासायनिक आणि जैविक असे 3 प्रकार पडतात. या ठिकाणी आपल्याला 3 चित्र दिसत आहेत. तर पहिल्या चित्रामध्ये या प्रत्येक चित्राचं आपल्याला निरीक्षण करायचंय आणि या प्रत्येक चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय ते आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर पहिलं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये आपल्याला खडक जो दिसतोय त्या खडकाचे पापुद्रे गेलेले दिसतात. पापुद्रासारखा वरचा जो थर आहे खडकाचा तो आपल्याला नाहीसा झालेला दिसतोय. अनेक थरावर थर पापुद्र्यांचे आपल्याला असे दिसतात ज्यामधून अनेक पापुद्रे आपल्याला निघालेले दिसतात. दुसऱ्या चित्रामध्ये खडक जो आहे तो खडकांना तडे गेलेले दिसतात. आपल्याला तडे जाऊन तो जो खडक जो आहे तो आपल्याला त्याचे वेगवेगळे खंड तयार झालेले आपल्याला दिसतात. त्यानंतर तिसरं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये आपल्याला खडकाचे तुकडे झालेले दिसतात. म्हणजे अनेक तुकडे त्या खडकाचे झालेले दिसतात. तर या ज्या खडकावरती या 3 चित्रामध्ये खडकावरती झालेल्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया बाह्य घटक जे कार्यरत असतात त्या बाह्य घटकामुळे झालेले आहेत आणि 3ही चित्रांमध्ये झालेले जे खडकांवरती परिणाम आहेत ते परिणाम कायिक विदारणाचे उदाहरण आहेत. त्यानंतर पुढचे जे 3 चित्र आपल्याला दिसतात त्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये आपल्याला खडकावरती तांबूस रंग प्राप्त झालेला दिसतो. हा जो मूळ खडक आहे तो मूळ खडक जरी वेगळ्या रंगात असला पण आता मात्र यावर काहीतरी प्रक्रिया होऊन या ठिकाणी तो खडक जो आहे तो आपल्याला तांबूस रंग त्या खडकाला आलेला दिसतो. त्यानंतर दुसरं चित्र आहे आकृती क्रमांक 3.1a. यामध्ये आपल्याला जे शिल्प आहे ते शिल्प आपल्याला विद्रूप झालेले दिसते. त्यामध्ये थोडेसे छिद्र पडलेले दिसतात. त्याचबरोबर त्याचा रंगही बदललेला दिसतोय. त्याला पांढऱ्या रंगाचा थर आपल्याला त्या ठिकाणी आलेला दिसतोय. तर या ठिकाणी जे शिल्प विद्रूप झाले
त्याचबरोबर खालचं जे चित्र आहे त्यामध्ये सुद्धा त्या खडकाला छिद्र पडलेले आहेत किंवा त्यातून जो भाग आहे तो निघालेला दिसतोय आणि त्या ठिकाणी क्षारांचा थर पांढऱ्या रंगाचा त्या खडकावरती आपल्याला झालेला दिसतोय. हे तीनही जे चित्र आहेत, हे तीनही चित्र किंवा खडकावरती झालेल्या या ज्या प्रक्रिया आहेत त्या रासायनिक विदारणाचा भाग आहेत. त्यानंतर हे जे शेवटचे दोन चित्र आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय पहिल्या चित्रात की मुंगी जी आहे किंवा असे जे कृमी कीटक जे असतात मुंगीसारखे मुंगळ्यासारखे हे काय करतात, हे जमिनीमध्ये वारूळ तयार करतात. तर या ठिकाणी सुद्धा हे जे प्राणी आहेत हे प्राणी काय करतात, त्या जमिनीमध्ये असणार किंवा खडकामध्ये म्हणा वारूळ तयार करतात, त्यामुळे त्या खडकाच्या रूपामध्ये बदल होतो. शेवटचं चित्र जे आपल्याला दिसतंय त्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की वनस्पती ज्या खडकामध्ये उगवलेली आहे जेव्हा तिची मुळे मोठी होतील, खोड मोठे होतात, त्यावेळी तो खडक जो आहे तो तुटलेला आपल्याला दिसतोय. असं प्राण्यांमुळे किंवा वनस्पतीमुळे होणारं हे जे अपक्षय किंवा विदारण असतं त्याला जैविक विदारण असं म्हणतात. बघा, विदारण म्हणजे काय, तर वेगवेगळ्या घटकांमुळे किंवा वेगवेगळ्या कारणामुळे निसर्गतःच हे महत्वाचं आहे की निसर्गतःच वेगवेगळ्या कारणामुळे मूळ स्वरूपात असणारा खडक फुटतो, तो कमकुवत होतो, त्याचे तुकडे तुकडे होतात. ही जी नैसर्गिकतः होणारी जी प्रक्रिया आहे त्याला विदारण किंवा अपक्षय असं म्हणायचं. तर कायिक विदारण जे असतं, कायिक विदारण हे जास्त तापमान असलेल्या प्रदेशामध्ये किंवा कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये कायिक विदारण हे मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतं. रासायनिक विदारण जे आहे ते ज्या ठिकाणी दमट हवामान असतं आणि प्रामुख्याने पाऊस ज्या ठिकाणी जास्त असतो अशा प्रदेशामध्ये रासायनिक विदारण हे मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतं. आणि जैविक विदारण हे प्राणी किंवा वनस्पती यांच्या मार्फत होताना दिसून येतं. तर आपण आता कायिक विदारण, पहिला प्रकार जो विदारणाचा आहे तो म्हणजे कायिक विदारण. बघा, या ठिकाणी आपल्याला एक कृती करायची. एक कांदा घ्यायचा आहे, आपल्या घरामध्ये असलेला कांदा मोठा, तो कांदा घ्यायचा आहे, तो मधोमध कापायचा आहे, कापलेल्या भागाचं निरीक्षण करायचं आहे आणि या कांद्याचा प्रत्येक पापुद्रा आपण वेगळा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आकृतीमध्ये चित्रामध्ये दिसत असल्याप्रमाणे कापलेल्या भागाचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं कांद्याच्या, तर आपल्याला पापुद्रे असल्यासारखा म्हणजे पापुद्रे आहेत असं आपल्याला दिसतं. तर आपण जर याचा वरचा पापुद्रा जर कांद्याचा वेगळा केला तर निश्चितपणे काय होणार आहे, त्या कांद्याचा आकार थोडासा कमी होणार आहे आणि खालचा जो पापुद्रा आहे त्यात 2 नंबरचा पापुद्रा तो उघडा पडणार आहे. परत आपण जर 2 नंबरचा पापुद्रा या कांद्याचा जर बाजूला केला तर त्यावेळेला परत या कांद्याचा आकार कमी होणार आहे आणि जो तिसरा थर आहे पापुद्र्याचा तो आपल्याला उघडा पडणार आहे, तो आपल्याला दिसणार आहे अगदी. आणि आता इथे होईल काय की कांद्याचे जे मूळ स्वरूप होतं ते मूळ स्वरूप बदलेल. कारण काय होतंय की तो पापुद्रा जो आहे तो पापुद्रा आपण काढतोय कांद्याचा आणि प्रत्येक पापुद्रा काढत असताना प्रत्येक वेळेला त्या कांद्याचं रूप हे कमी कमी होत जाईल किंवा रूप बदलेल. अगदी अशाच प्रकारची प्रक्रिया ही खडकांवरती होत असते. वेगवेगळ्या घटकांद्वारे किंवा वेगवेगळ्या कारणामुळे अगदी अशाच प्रकारची प्रक्रिया ही खडकांमध्ये सुद्धा होत असते. मग आपलं असं लक्षात येईल की कांद्याचा पापुद्रा जसा वेगळा होतो तशाच प्रकारची क्रिया निसर्गामध्ये उघड्यावर पडलेल्या खडकांच्या बाबतीत देखील होत असते. खडकांचा उघडा पडलेला भाग जो असतो तो अधिक तापतो, तापमानामुळे वरचा थर जो आहे तो अधिक तापतो आणि तो त्या मानाने खालचे थर जे असतात ते थोडेसे थंड असतात. मग असे वरचा थर जास्त उष्ण आणि खालचा थर थंड, जेव्हा अशी प्रक्रिया त्या खडकामध्ये होते तेव्हा वरचा जो थर असतो तो नाहीसा होतो आणि ते पापुद्र्यापर्यंत ते भाग सुटे होतात आणि तो वरचा थर निघून जातो. या प्रक्रियेला अपपर्णन असं म्हणायचं. आकृती अपपर्णन या ठिकाणी दाखवलेली आहे. वरचा थर आपला पापुद्र्याप्रमाणे त्या खडकाचा सुटा झालेला दिसतोय. आपण कुठे फिरायला जरी गेलो डोंगर माथ्यावरती तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खडकाचे जे छोटे छोटे तुकडे आपल्याला त्या ठिकाणी पापुद्र्यासारखे निघालेले दिसतात. आपणही सहजपणे हाताने जरी काढले तरी ते निघतात. कारण त्यावरती तापमानाचा परिणाम झालेला असतो. अशा प्रकारे कायिक विदारणाची प्रक्रिया ही खडकांमध्ये वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून होत असते. परंतु कोणते असे घटक आहेत की ज्या कारणामुळे कायिक विदारण हे मोठ्या प्रमाणात घडून येतं ते आपण पाहूया. बघा, कायिक विदारणास कारणीभूत असणारे घटक जे आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. 1 म्हणजे तापमान. मुख्यतः तापमानामुळे कायिक विदारण हे जास्त प्रमाणात होते. त्यानंतर दहिवर, त्यानंतर स्फटिकांची वाढ, दाबमुक्ती आणि पाणी, अशा वेगवेगळ्या घटकांद्वारे कायिक विदारण हे मोठ्या प्रमाणात होत असते. तर आपण पाहिलं पाहूया तापमान. तापमानामुळे कायिक विदारण कसं होतं.
चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे या खडकांवरती मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश पडलेला आहे. अशा खडकांवरती जेव्हा ज्या प्रदेशामध्ये तापमान जास्त असते, सातत्याने तापमान जास्त असते, पाऊस कमी असतो किंवा हवेमध्ये उष्णता जास्त असते, अशा तापमान जास्त असलेल्या प्रदेशामध्ये ही तापमानामुळे कायिक विदारणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात घडून येते. जेव्हा खडकावरती सूर्यप्रकाश पडतो आणि वाढत्या तापमानामुळे खडकामध्ये असणारे खनिजे प्रसरण पावतात. आपल्याला सर्वांना माहित आहे की खडक हे लाव्हारसापासून बनलेले असतात आणि जमिनीच्या अंतर्गत भागात असलेल्या लाव्हारस भूपृष्ठावर येऊन थंड झाल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारच्या खनिजांचे कण त्या खडकामध्ये असतात. जेव्हा हे खनिजांचे कण जे आहेत जास्त तापमानामुळे हे कण प्रसरण पावतात. जेव्हा तापमान कमी होतं पुन्हा ते खनिजांचे कण आकुंचन पावतात. मग असं नाही की या खडकामध्ये एकाच प्रकारच्या खनिजांचे कण असतील, तर प्रत्येक खडकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांचे कण असतात आणि जेव्हा तापमान त्यावरती पडतं, त्या खडकाचं तापमान जेव्हा वाढतं त्यावेळेला ते प्रत्येक खनिजाचे कण हे सारख्याच तापमानाला प्रसरण पावतील असं नाही. काही कण हे कमी तापमानात देखील प्रसरण पावू शकतात किंवा काही कण प्रसरण पावण्यासाठी जास्त तापमानाची पण गरज असते. म्हणजेच त्या खनिजांचं प्रसरण आकुंचन पावण्याची जी क्रिया आहे ती तापमानानुसार भिन्न असते. मग ज्या वेळेला खडकातील हे खनिजांचे कण आकुंचन प्रसरण पावतात त्यावेळेला त्याच्या बाजूला असलेला जो खडक आहे तो कमकुवत होत जातो. परिणामी त्याच्यावरती ताण पडतो आणि तो खडक फुटायला सुरुवात होते. मग त्यामुळे काय होतं, ज्या प्रदेशामध्ये दैनंदिन तापमान कक्षा जास्त असते, म्हणजे दिवसभरामध्ये एकाच दिवसामध्ये अतिशय कमी तापमान आणि त्याच दिवसामध्ये अतिशय जास्त तापमान, अशी स्थिती ज्या प्रदेशामध्ये असते त्या ठिकाणी अशा प्रकारचं तापमानामुळे होणारे कायिक विदारणाची क्रिया ही मोठ्या प्रमाणात होत असते. उदाहरणार्थ उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये दैनंदिन तापमान कक्षा ही खूप जास्त असते. म्हणजे आपण राजस्थानचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा 50 डिग्री सेल्सिअस एवढी आहे. म्हणजे राजस्थानमध्ये एकाच दिवसामध्ये कदाचित 2-4 डिग्री सेल्सिअस हे तापमान असू शकतं आणि जास्तीत जास्त तापमान हे 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत देखील असू शकतं. अशा भागामध्ये खडकातील खनिजांची आकुंचन प्रसरण पावण्याची ही जी क्रिया आहे ही मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्यामुळे त्या खडकांमध्ये ताण निर्माण होतो आणि तो खडक फुटतो आणि विदारणाची प्रक्रिया होते. अशा प्रकारे तापमानामुळे खडकामध्ये कायिक विदारण घडून येतं. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे दहिवर. दहिवरामुळे देखील खडकामध्ये कायिक विदारणाची प्रक्रिया घडून येते. आता दहिवरामुळे कसं की ज्या प्रदेशामध्ये तापमान कधी कधी 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होते, अशा ठिकाणी खडकांमध्ये असलेल्या भेगांमध्ये साचलेलं जे पाणी आहे 0 डिग्री सेल्सिअस तापमान झाल्यामुळे आपल्याला माहित आहे की 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याचं बर्फात रूपांतर होतं. मग ज्या वेळेला खडकांच्या भेगामध्ये पाणी साठलेलं असतं, अशा पाणी साठलेल्या भागामध्ये जेव्हा तापमान कमी झाल्यामुळे त्या पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं आणि आपल्याला माहित आहे की बर्फाचं आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा जास्त असतं. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या ठिकाणी पाणी आहे खडकांच्या भेगामध्ये तिथे आपल्याला कमी जागा व्यापलेली दिसते, परंतु ज्या वेळेला या पाण्याचं कमी तापमान झाल्यामुळे बर्फामध्ये रूपांतर होतं त्यावेळेला आकारमान वाढल्यामुळे हे बर्फ त्या खडकांमध्ये बसू शकत नाही. जास्त जागा व्यापल्यामुळे त्या खडकामध्ये ताण निर्माण होतो आणि त्या ज्या तडा किंवा भेगा आहेत त्या अधिक रुंदावल्या जातात आणि त्यामुळे ते खडक छिन्न भिन्न होतात, फुटू लागतात, त्यांचं खंडविखंडन होतं आणि कायिक विदारणाची प्रक्रिया घडून येते. त्यानंतर तिसरं जे घटक म्हणजे रासायनिक घटकांची विद्राव्यता व स्फटिकांची वाढ. ज्या ठिकाणी खडकाळ समुद्र किनारा असतो अशा खडकाळ समुद्र किनाऱ्यावरती जेव्हा सागरी लाटा सातत्याने आदळत असतात, अशा सागरी लाटा सातत्याने आदळल्यामुळे त्या खडकांमध्ये काहीतरी प्रक्रिया घडून येते. बघा, समुद्र किनाऱ्यावर जिथे खडकाळ भाग असतो तेथे सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचे पाणी सातत्याने आदळत असते. सागरी जलांचे हे तुषार जेव्हा खडकांवर आपटतात तेव्हा समुद्राचं पाणी क्षारयुक्त आहे, आपणा सर्वांना माहिती आहे, त्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्या खडकांमध्ये असणारे जे घटक असतात ते पाण्यामध्ये विरघळतात. मग खडकामध्ये असणारे जे घटक पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्या ठिकाणी त्या जागेवरती पाण्यातील क्षार साचत असतात. पाण्यातील क्षार असे सातत्याने त्यामध्ये साचत राहिल्यानंतर जेव्हा त्या क्षार साचत जातात तेव्हा त्या ठिकाणी स्फटिकांची निर्मिती होते आणि स्फटिकांची निर्मिती झाल्यानंतर स्फटिक जास्त जागा व्यापतात. त्यामुळे त्या खडकामध्ये ताण निर्माण होतो आणि तो खडक फुटायला लागतो. त्याचबरोबर
त्या खडकांना छिद्र देखील पडतात आणि त्या खडकांचा क्षारामुळे रंग देखील बदलतो. ते खडक क्षारामुळे पांढरे दिसायला लागतात. आकृती क्रमांक 3.3 मध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी क्षारांचं स्फटिकीकरण झालेलं आपल्याला दिसतंय आणि त्या ठिकाणी खडकावरती छिद्र पडलेले दिसतात. मधमाशाच्या पोळ्यासारखा तो खडक आपल्याला दिसू लागतो. अशा प्रकारे रासायनिक घटकांची विद्राव्यता आणि स्फटिकीकरणामुळे देखील कायिक विदारणाची प्रक्रिया घडून येते. त्यानंतर पुढचा घटक आहे दाबमुक्ती. फक्त तापमान असेल किंवा स्फटिकीकरण असेल किंवा द्रवीकरण असेल किंवा दहीवर असेल, फक्त या गोष्टीमुळेच खडकामध्ये कायिक विदारणाची प्रक्रिया होते असे नाही, तर कधी कधी दाबमुक्त झाल्यावर सुद्धा खडकामध्ये कायिक विदारणाची प्रक्रिया घडून येते. जेव्हा खडकांचा वरचा थर जो आहे तो वरचा थर काही कारणामुळे पापुद्र्यासारखा निघून जातो, त्यावेळेला त्या वरच्या थराचा असलेला दाब जो खालच्या थरावरती होता तो दाब देखील मुक्त होतो. त्यामुळे खालचे थर उघडे पडतात. जसं आपण बघितलं होतं कांद्याची क्रिया, ज्यामध्ये वरचा कांद्याचा पापुद्रा जर आपण काढला तर त्या खालचा जो पापुद्रा आहे तो उघडा होतो आणि त्याच्यावरती परत बाह्य घटकांची प्रक्रिया होते आणि तो देखील थर निघून जातो. अगदी त्याचप्रमाणे वरच्या थराचा दाब नाहीसा झाल्यामुळे खालचे थर दाबमुक्त होतात आणि खालच्या थरावरती सुद्धा तशाच प्रकारची प्रक्रिया होऊन ते थर देखील हळूहळू निघू लागतात. अशा कारणामुळे देखील, या दाबमुक्तीच्या कारणामुळे देखील कायिक विदारणाची प्रक्रिया घडून येते. आकृतीमध्ये आपल्याला दिसते की खडकाचे पापुद्रे निघालेले दिसतात. त्यानंतर पुढचं कारण आहे पाणी. तर ज्या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशामध्ये पाण्यामुळे कायिक विदारणाची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात घडून येते. काही खडक हे वालुकाश्म खडक असतात किंवा पिंडाश्म खडक असतात. म्हणजे जेव्हा वाळूचे कण एकत्र येतात तेव्हा चिखलासारख्या पदार्थामुळे सुद्धा हे वाळूचे कण घट्ट बसतात आणि त्या ठिकाणी खडकांची निर्मिती होत असते. परंतु या खडकांमध्ये पाणी मुरल्याने तेव्हा मात्र जेव्हा जास्तीत जास्त पाणी या खडकामध्ये मुरेल त्यावेळेला मात्र हे वाळूचे कण सुटे व्हायला लागतात आणि मग त्या ठिकाणी हे वाळूचे कण सुटे झाल्यानंतर तो खडक जो आहे तो कमकुवत होतो आणि वाळूचे कण पाण्याबरोबर वाहून जातात. अशा प्रकारचं विदारण जे असतं त्याला कणात्मक विदारण असं म्हणायचं. म्हणजे इथे काय प्रक्रिया होते तर वालुकाश्म खडकामध्ये चिखलासारख्या पदार्थामुळे घट्ट असलेले कण त्या ठिकाणी जास्त पाऊस पडल्यामुळे आणि त्या खडकामध्ये पाणी मुरण्याची प्रक्रिया ही जास्त मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्या ठिकाणी वाळूचे कण सुटे व्हायला लागतात. हे वाळूचे कण पाण्याबरोबर वाहून जातात आणि मूळ रूपामध्ये असलेला जो खडक आहे त्याचं रूप बदलतं. अशा प्रकारच्या विदारणाला कणात्मक विदारण असं म्हणायचं. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वाळूचे कण आपल्याला सुटे झालेले दिसतात. याबरोबरच कधी कधी तापमान आणि पाणी हे जेव्हा दोन्ही घटक कारणीभूत होतात त्यावेळेला देखील विदारणाची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात घडून येते. तापमानामुळे काय होतं तर खडकाला मोठ्या प्रमाणात भेगा पडतात किंवा त्याला चरे पडतात. अशा तडांमध्ये जेव्हा पाणी जाऊन साचतं तेव्हा ते साचलेलं पाणी त्यामुळे ते खडकांच्या भेगा रुंदावतात आणि तो खडक जो आहे ते मोठे मोठे भाग त्या खडकाचे सुटे होतात. अशा प्रक्रियेला खंड विखंडन असं म्हणायचं. आपण सुरुवातीला पाहिलेल्या आकृत्यामध्ये खंड विखंडन असेल, त्यानंतर अपपर्णन असेल, अशा प्रकारचे किंवा छिन्न भिन्नता असेल खडकांची, अशा प्रकारची आकृती आपण सुरुवातीलाच पाहिलेल्या आहेत. अशा प्रकारे विदारणामध्ये कायिक विदारणाचा पहिला जो प्रकार आहे तो आपण पाहिला आणि त्यामध्ये कोणकोणत्या कारणामुळे कायिक विदारणाच्या प्रक्रिया घडून येतात त्याचा अभ्यास आपण केला. आता यापुढे पुढचं विदारणाचा प्रकार म्हणजे रासायनिक विदारण. यासाठी सुद्धा आपल्याला एक कृती आपण करायची. बघा, एका ग्लासामध्ये थोडं पाणी घ्यायचंय, त्यामध्ये त्यात 2-3 खडूंचे तुकडे टाकायचे. दुसऱ्या दिवशी आपल्याला या खडूंचं निरीक्षण करायचंय. काय झालेलं असेल, नक्कीच त्या पाण्याचा रंग बदललेला असेल, त्या पाण्याचा रंग पांढरा रंग झालेला असेल. खडूचे काय झाले असेल तर तो खडू जो आहे तो खडू विरघळलेला आपल्याला दिसेल. दुसरी कृती आपण करूयात, ज्यामध्ये लोखंडी स्क्रू किंवा चुका ओल्या कपड्यात गुंडाळून ठेवायच्यात. 2 दिवसांनी ते कापड उघडून आपण निरीक्षण करायचंय आणि बघायचंय नक्की काय होतंय. त्यावेळेला आपल्याला असं जाणवेल की त्या कापडावरती डाग पडलेले आहेत का किंवा त्या कापडाचा रंग बदलले आहेत का किंवा हे डाग कसे पडले आहेत हे आपल्याला पाहायचंय. तर या ठिकाणी तिसरं चित्र जे आहे त्यामध्ये मी प्रत्यक्षरित्या रुमालामध्ये, पांढऱ्या रुमालामध्ये चुका ओल्या रुमालामध्ये गुंडाळून ठेवलेल्या 2 दिवस आणि त्यानंतर जर मी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की ते खडू जे चुका किंवा स्क्रू आहेत लोखंडी ते गंजलेले आपल्याला दिसतात.
त्यांचाही रंग तांबूस झालेला दिसतोय आणि ज्या रुमालामध्ये किंवा ज्या ओल्या कपड्यामध्ये ते गुंडाळून ठेवले होते त्याला देखील तांबूस रंग प्राप्त झालेला दिसतोय. तर असं का झालं? पहिल्या कृतीमध्ये खडू जो आहे तो विरघळले, कारण चून खडकापासून ते खडू बनलेले असतात, ते विरघळतात, पाण्यामध्ये विरघळतात. आणि दुसऱ्या कृतीमध्ये ओल्या कपड्यामध्ये ठेवले, ओला कपडा म्हणजेच पाणी, तर त्यामध्ये लोखंड आणि पाणी यांची प्रक्रिया होऊन गंजण्याची प्रक्रिया झालेली आपल्याला दिसते. तर हे का झालं? कारण पाणी हे वैश्विक द्रावक आहे. पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहजपणे विरघळतात. तर जेव्हा हे वैश्विक द्रावक पाण्याला समजलं जातं तेव्हा त्या पाण्यामध्ये अनेक असे पदार्थ पाण्यामध्ये विरघळत असतात. काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाहीत, पण ज्या वेळेला आपण न विरघळणारी पदार्थ देखील पाण्यामध्ये दुसरे काही पदार्थ त्या पाण्यामध्ये मिक्स करून जर टाकले तर न विरघळणारे पदार्थ देखील पाण्यामध्ये विरघळतात. म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक समजले जाते. म्हणूनच रासायनिक विदारण हे ज्या ठिकाणी जास्त पर्जन्यमान असतं, ज्या ठिकाणी दमट हवामान असतं, बाष्पयुक्त हवामान ज्या ठिकाणी असतं, आर्द्रता ज्या हवेमध्ये जास्त असते, अशा प्रदेशामध्ये रासायनिक विदारणाची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात घडून येत असते. तर रासायनिक विदारणाची प्रक्रिया घडून येत असताना कोणकोणत्या प्रकारच्या रासायनिक विदारणाच्या क्रिया घडतात? तर त्यापैकी पहिली क्रिया आहे कार्बनन. कार्बनन या शब्दावरूनच आपल्याला असं जाणवतंय की ज्या वेळेला या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांचं काहीतरी रासायनिक अभिक्रिया होत असेल. बघा, ज्या वेळेला पाऊस पडत असतो त्यावेळेला ढगांमधून जमिनीपर्यंत पोहोचेपर्यंत हे जे पाणी असतं किंवा हे जे पाण्याचे थेंब असतात हे वातावरणामध्ये असतात. वातावरणामध्ये असलेल्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड नावाचा जो वायू आहे तो वायू या पाण्यामध्ये मिसळतो आणि त्यामुळे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांचं मिश्रण होऊन त्या ठिकाणी कार्बोनिक आम्ल किंवा त्याला कार्बाम्ल मराठीमध्ये आपण म्हणतो, कार्बोनिक ऍसिड हे तयार होतं. आणि हे जे कार्बोनिक आम्ल आहे, हे जे कार्बोनिक ऍसिड आहे, हे जेव्हा चुनखडकासारख्या खडकावरती पडतं त्यावेळेला तो चुनखडक सहजपणे त्या पाण्यामध्ये विरघळून जातो आणि त्या खडकावरती रासायनिक विदारणाची प्रक्रिया सुरू होते. या ठिकाणी आपल्याला दिसतंय पाणी अधिक कार्बन डायऑक्साईड बरोबर कार्बोनिक आम्ल. पाणी म्हणजे H2O प्लस CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि त्यापासून तयार होणारे H2CO3 म्हणजे कार्बोनिक आम्ल. हे कार्बोनिक आम्लयुक्त पर्जन्य म्हणजे पाऊस जेव्हा चुनखडकासारख्या खडकावरती पडतो त्यावेळेला त्या खडकावरती रासायनिक अभिक्रिया होऊन तो खडक त्यामध्ये सहजपणे विरघळू शकतो. ही प्रक्रिया रासायनिक विदारणाचं उदाहरण आहे. पुढचं रासायनिक विदारणाची क्रिया म्हणजे द्रवीकरण. बघा, मूळ खडकातील काही खनिजे, खडकामध्ये जे खनिजे असतात ते पाण्यामध्ये विरघळतात. ज्या वेळेला ही खनिजे पाण्यामध्ये विरघळतात तेव्हा ती पावसामध्ये त्या पाण्याबरोबर वाहून जातात आणि फक्त त्यातील क्षारांमधून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. म्हणजे पाण्यामध्ये असणारे जे क्षार आहेत त्या क्षारांचं ते खडकावरती अवक्षेपण म्हणतं संचयन प्रक्रिया त्या खडकांची सातत्याने होत असते आणि क्षार हे पांढऱ्या रंगाचे असतात. त्यामुळे त्या खडकावरती सातत्याने क्षारांचे अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव दर्या येथे चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते. या ठिकाणी जी आकृती दाखवली त्या आकृतीमध्ये खडकांवरती आपल्याला पांढऱ्या रंगाचा थर आपल्याला क्षारांचा साचलेला दिसतोय. आता ही जी प्रक्रिया आहे ही अगदी कमी कालावधीत होते असे नाही, अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये ही प्रक्रिया जेव्हा सातत्याने क्षारांचं अवक्षेपण होत असतं, सातत्याने होणाऱ्या क्षारांच्या अवक्षेपणामुळे ही प्रक्रिया होत असते आणि खडकावरती असे पांढऱ्या रंगाचे क्षारांचे थर येत असतात. या प्रक्रियेला द्रवीकरणाची प्रक्रिया असं म्हणतात. बघा, द्रवीकरणाच्या या क्रियेमुळे खडकांतील क्षार विरघळून खडक देखील ठिसूळ बनतात. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी खडकावरती द्रवीकरणासारख्या या प्रक्रियेमधून रासायनिक प्रक्रिया किंवा रासायनिक विदारणाच्या क्रिया होत असतात. तिसरी प्रक्रिया म्हणजे भस्मीकरण. बघा, ज्या खडकामध्ये लोह खनिज जास्त असते, म्हणजेच ज्या पद्धतीने आपण रुमालाची जी कृती केली होती त्या ओल्या रुमालामध्ये आपण लोखंडी खिळे किंवा स्क्रू आपण गुंडाळून ठेवले, त्यावेळेला त्यामध्ये पाणी, रुमालामध्ये असणारं पाणी आणि लोखंड यांची मोठ्या रासायनिक अभिक्रिया झाली आणि त्या ठिकाणी ते जे खिळे आहेत किंवा तो रुमाल आहे, खिळे गंजल्यामुळे त्या रुमालाला तपकिरी रंग प्राप्त झाला. अगदी त्याचप्रमाणे खडकामध्ये असलेले जे लोखंड आहे किंवा लोह खनिज जे आहे जेव्हा मोठ्या प्रमाणात असेल अशा खडकामध्ये पाण्याची अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी लोखंडाचा पाण्याशी संपर्क आल्यामुळे लोहाचे कण गंजतात, पर्यायाने त्या खडकाला तांबूस रंग प्राप्त होतो. त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो. बघा, आपण या ठिकाणी दिले की ओल्या कपड्यात चुका स्क्रू ठेवले होते त्यावरून ही क्रिया आपल्या लक्षात आलेलीच असेल. या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतंय की
या खडकामध्ये तपकिरी रंग या खडकाला प्राप्त झाला दिसतोय, कारण या खडकामध्ये लोह खनिजाचे कण हे मोठ्या प्रमाणात होते. पाण्यामध्ये असलेल्या ऑक्सिजनच्या जास्त प्रमाणामुळे या ठिकाणी लोखंड आणि त्याची अभिक्रिया होऊन ते लोखंड ज्या खडकामध्ये असलेले लोह कण गंजले आणि त्या ठिकाणी तपकिरी रंगाचा थर या खडकाला आपल्याला आलेला दिसतोय. अशा प्रकारच्या 3 प्रक्रिया, कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण, अशा प्रकारच्या 3 प्रक्रिया या रासायनिक विदारणामध्ये होत असतात. याशिवाय वरील प्रक्रियांशिवाय रासायनिक विदारणाच्या इतर पण काही प्रक्रिया आहेत, ज्यामुळे आपला रासायनिक अभिक्रिया कसं त्या घटकांवरती होतात हे आपल्याला दिसेल. बघा, आपले नेहमीचे उदाहरणे असे आहेत की पावसाळ्यामध्ये मिठाला पाणी सुटतं. या ठिकाणी बघा, मिठाला पाणी सुटलं, या प्लेटमध्ये जे मीठ आहे त्या मिठाला आपल्याला पाणी सुटलेलं दिसते. कारण वातावरणामध्ये असलेलं बाष्प किंवा आर्द्रता आहे, त्याचा परिणाम या मिठावरती होतो आणि त्यामुळे आपल्याला मिठाला पाणी सुटलेलं किंवा साखरेला देखील आपल्याला पाणी सुटलेलं आपण घरामध्ये पाहिलेलं आहे. जास्त पाऊस ज्या वेळेला असतो, सातत्याने पाऊस असतो, ऊन पडत नाही, त्यामुळे बाष्प हवेमध्ये असतं, त्यावेळेला मीठ किंवा साखरेला देखील आपण पाणी सुटलेलं पाहिलेलं आहे. त्याचबरोबर कापून ठेवलेल्या सफरचंदाचे जे काप असतात, त्या काप केलेल्या भागाला सुद्धा जर आपण जास्त वेळ जर ठेवले सफरचंद, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या सफरचंदाच्या कापलेल्या भागाला तांबूस रंग आपल्याला प्राप्त झालेला दिसतो. त्याचबरोबर आपण असंही पाहिलं आहे की आपण जर बटाटे किंवा वांगी घरामध्ये आपण जास्त वेळ जर कापून ठेवले आणि आपण जर ते पाण्यामध्ये टाकले नाहीत, भाजी करत असताना जर ते कापले आणि जर आपण ते पाण्यामध्ये टाकले नाहीत, जर बाहेरच असे वातावरणात ठेवले, तर त्या बटाट्यांच्या कापलेल्या फोडीला किंवा वांग्यांच्या कापलेल्या फोडीला देखील आपल्याला काळा रंग प्राप्त झालेला दिसतो. अगदी अशाच प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया या खडकांवरती देखील होतात आणि विदारणाची प्रक्रिया घडून येत असते. तर कायिक विदारण आणि रासायनिक विदारण या 2 प्रक्रियेनंतर तिसरी जी प्रक्रिया आहे विदारणाची, ती म्हणजे जैविक विदारण. जैविक विदारण हे वनस्पती व प्राणी यांच्यामुळे होताना आपल्याला दिसून येते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की जुनं बांधकाम आहे किंवा जुनं त्या ठिकाणी आपल्याला दगडांचं बांधकाम दिसतंय आणि त्या ठिकाणी आपल्याला मोठा वटवृक्ष जो आहे तो वटवृक्ष उगवलेला दिसतोय आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी बांधकाम केलेल्या भागाला तडे गेलेले दिसतात. आपण नेहमी बघितलं आहे की जुने आपल्या गावातील वाडे असतील किंवा किल्ल्यांचे बुरुज असतील, त्या बुरुजांवरती सुद्धा वनस्पती उगवलेल्या दिसतात. त्या वनस्पती मोठ्या झाल्यानंतर त्यांच्या मुळं असतील किंवा त्यांचं मोठं झालेलं खोड असेल, यांच्यामुळे त्याला तडे गेलेले आपल्याला दिसतात. दुसरी आकृती आहे ती दगड फुलाची आकृती आहे. खडकांवरती आपल्याला दगड फुलासारख्या वनस्पती आपल्याला उगवलेल्या दिसतात. मग त्यांच्या मुळामुळे खडक जो असतो तो खडक फुटायला सुरुवात होते, कमकुवत होतो. अशा प्रकारची वनस्पतीमुळे देखील आपल्याला विदारणाची प्रक्रिया झालेली दिसते. त्याचबरोबर प्राण्यांमुळे देखील आपल्याला विदारणाची प्रक्रिया झालेली दिसते. काही प्राणी जे असतात ते वारूळ तयार करतात, मुंग्या वारूळ तयार करतात. त्यानंतर उंदीर, घुशी, ससे यासारखे प्राणी जे असतात किंवा इतर कृमी कीटक जे असतात ते जमिनीमुळे बिळे पण तयार करतात. या सर्व प्राण्यांना खनन प्राणी असं म्हणतात. ते काय करतात? जमीन खणतात. वारूळ तयार करताना सुद्धा थोड्याफार प्रमाणात का होईना जमिनीचं खनन होतं. त्यानंतर उंदीर असेल, घुशी असेल, असे बिळे करून राहणारे जे प्राणी असतात ते जमीन खणतात बिळे तयार करत असताना. अशा प्राण्यांना त्यामुळे खनन प्राणी म्हणतात. या खनन प्राण्यामुळे त्या खडकांचं रूप बदलतं, त्यांच्यावरती विदारणाची प्रक्रिया घडून येते. अनेकदा खडकांवरती शेवाळ असेल, हरित फुल असेल किंवा दगड फुल असेल, अशा वनस्पती वाढत असतात आणि त्यामुळे देखील त्या खडकांमध्ये विदारणाची प्रक्रिया घडून येत असते. अशा प्रकारे कायिक विदारण असेल, जैविक विदारण असेल किंवा रासायनिक विदारण असेल, अशा 3 प्रकारच्या विदारणाच्या प्रक्रिया या खडकांवरती घडून येत असतात. याशिवाय या विदारण हे आपल्याला हळुवारपणे किंवा अतिशय कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतं, परंतु काही वेळा विस्तृत झीज यासारख्या प्रक्रिया देखील खडकांवरती किंवा मोठ्या प्रमाणात आपल्याला घडून आलेल्या दिसतात. तर यामध्ये ही जी विस्तृत झीज असते ती खडकांचे सुटे झालेले तुकडे जे असतात ते गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात. जेव्हा पर्वतीय भाग असतात त्या ठिकाणी जे सुटे झालेले तुकडे असतात ते पृथ्वीमध्ये असणाऱ्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात आणि उताराच्या पायथ्याशी येऊन स्थिरावतात. वर्षानुवर्षे अशी क्रिया जेव्हा सातत्याने घडल्याने तीव्र उताराच्या पायथ्याशी हे विदारक तुकडे साचत जातात. अशा ठिकाणी शंकूच्या आकाराचा ढिगारा त्या ठिकाणी तयार होतो. विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणे या प्रक्रियेला विस्तृत झीज असं म्हणायचं. मग आपल्या असं लक्षात येईल की वरचा जो सुटा झालेला पर्वत माथ्याचा भाग जो असतो तो विदारण प्रक्रियेमुळे सुटा होतो, परंतु तो वरती नाही जात.
जे तो खालीच काय येतो तर कारण पृथ्वीमध्ये असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती, या गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये तीव्र उताराच्या दिशेने हे सर्व मोठे झालेले सुट्टे झालेले जे भाग असतात ते सर्व भाग खाली कोसळतात आणि ज्या ठिकाणी पर्वत पायथा असतो किंवा डोंगराचा पायथा असतो त्या ठिकाणी कमी उतार झाल्यामुळे अचानकपणे त्या ठिकाणी येऊन ते साचतात. या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जेव्हा हे पदार्थ खाली येऊन साचतात तर या प्रक्रियेला विस्तृत झीज झाली असं म्हणतात. पण ही विस्तृत झीज जी असते ती काही प्रमाणात तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज असते आणि काही वेळा ती मंद गतीने होणारी विस्तृत झीज देखील असू शकते. तर तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज कोणती तर बघा, दरडी कोसळणे असेल, भूस्खलन असेल, जमीन खचणे असेल, यासारख्या हालचाली जलद गतीने होत असतात. अनेकदा अशा हालचालींचे परिणाम खूप विध्वंसक असतात. आपण बऱ्याच वेळा बघतो की बातम्यांमध्ये येतं की काही ठिकाणी दरडी कोसळल्या, शक्यतो घाट माथ्यावरती ज्या ठिकाणी रस्ते गेलेले असतात त्या ठिकाणी दरडी कोसळल्या आणि रस्त्यावरती त्या दरडीचे भाग जे असतात ते आलेले असतात आणि रस्ते बंद होतात. बरोबर. भूस्खलन होतं. भूस्खलन म्हणजे पर्वतीय भागामध्ये, हिमालयासारख्या प्रदेशामध्ये अशा पर्वतीय भागामध्ये भूस्खलन हे मोठ्या प्रमाणात होत असतं. म्हणजे वरचे जे पर्वतांचे शिखर जे असतात ते सुटे झाल्यामुळे ते अचानकपणे मोठ्या प्रमाणामध्ये खाली कोसळणे याला भूस्खलन असं म्हणतात. किंवा जमीन खचणे असेल, घाटाच्या प्रदेशामध्ये जेव्हा घाट असतात, रस्ते असतात, त्या ठिकाणी सुद्धा आपला रस्ते खचलेले उदाहरणं आपण नेहमी ऐकतो किंवा पाहतो. न्यूज चॅनलवरती आपल्याला हे सगळं पाहायला मिळत असतं. शक्यतो जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये, कोकणासारख्या घाट प्रदेशामध्ये आपल्याला ह्या प्रकारच्या क्रिया जास्त पाहायला मिळतात. मग काय होतं की अचानकपणे झालेल्या किंवा तीव्र गतीने झालेल्या जमीन खचणे, दरडी कोसळणे किंवा भूस्खलन अशा प्रकारच्या क्रियामुळे खूप विध्वंस आपल्याला पाहायला मिळतात. मग तीव्र उतार असलेला किंवा दमट हवामानाच्या प्रदेशात अशा हालचाली होण्याची शक्यता जास्त असते. विदारित पदार्थांचा उतारावर मोठा थर त्या ठिकाणी मग तयार होतो. अशा प्रदेशात पाऊस पडल्यावर विदारित पदार्थांमध्ये पाणी मुरून त्यांचं वजन वाढतं. काय होतं की ज्या ठिकाणी जास्त पावसाचं प्रमाण असतं त्या ठिकाणी हे विदारित पदार्थ जे असतात त्यांच्यामध्ये हे पाणी मुरतं आणि त्या पदार्थांचं वजन वाढतं. वजन वाढल्यामुळे परिणामी हे पदार्थ उताराच्या दिशेने खाली सरकतात आणि मोठ्या प्रमाणात खाली कोसळतात. उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे की साधारणपणे 3 ते 4 वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये असलेलं जे माळीण गाव आहे, जे भीमाशंकरच्या जवळ आहे, त्या ठिकाणी सह्याद्री पर्वताच्या उतारावरती, पूर्व उतारावरती असणारा हे माळीण गाव, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विदारित झालेले पदार्थ पावसामुळे, जास्त सातत्याने पाऊस पडत होता त्यामुळे ते सर्व विदारित पदार्थ खाली कोसळले आणि छोटं असलेलं माळीण गाव पूर्ण त्या ठिकाणी असलेले घरं असतील किंवा इतर काही भाग असतील त्या भागावरती जाऊन कोसळले आणि त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली, मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. अशा कित्येकदा खाली पदार्थ सरकण्याऐवजी ते जागेवर पण खचतात, त्याला जमीन खचणे असं म्हणतात. बघा, आकृती क्रमांक 3.11 मध्ये दरडी कोसळलेला भाग आपल्याला दिसतोय. त्यानंतर आकृती क्रमांक 3.12 मध्ये भूस्खलन झालेलं दिसतंय, म्हणजे वरचा जो डोंगर माथ्याचा जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला खाली सरकलेला दिसतोय. अशा प्रकारे तीव्र गतीने होणारी जी विस्तृत झीज असते, या विस्तृत झीजेमुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर काही झीज ही मंद गतीने होणारी असते. उदाहरणार्थ बघा, कमी उताराच्या व सर्वसाधारण कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये विस्तृत झीज ही मंद गतीने होत असते. कमी उतार असतो म्हणजे जमिनीचा उतार कमी असतो, जास्त उतार नसतो, तीव्र उतार नसतो आणि सर्वसाधारणपणे कोरडं हवामान असतं. अशा भागामध्ये वारा असेल किंवा पाऊस असेल, अशा घटकांमुळे या ठिकाणी माती सरकण्याची क्रिया ही जास्त प्रमाणात होत असते. बघा, चित्रामध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे कमी उतार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मातीचे थर आपल्याला खाली या उताराच्या दिशेने खाली सरकलेले आपल्याला दिसतात. बर्फाच्छादित प्रदेशाच्या सीमावर्ती भागामध्ये सुद्धा उतारावरती असे माती मंद गतीने सरकण्यामुळे उताराला लंबरूप असे लहान लहान बाण तयार होतात. या प्रक्रियेला मातलोट असे म्हणतात. इथे आपल्या चित्रामध्ये दिसतंय की इथे कमी उतार आहे आणि या ठिकाणी मातीचे थर जे आहेत ते आपल्याला तयार झालेले दिसतात. अशा प्रक्रियेला मातलोट प्रक्रिया असं म्हणायचं. अशा प्रकारे ही जी विस्तृत झीज आहे ती तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज आणि मंद गतीने होणारी विस्तृत झीज, अशा 2 प्रकारच्या विस्तृत झीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नंतर या प्रकरणातील शेवटचा भाग म्हणजे खनन. आता आपण विदारण ही प्रक्रिया बघितली, ज्यामध्ये आपण कायिक विदारण, रासायनिक विदारण, त्यानंतर सजीवांमुळे होणारं जैविक विदारण, त्याचबरोबर विस्तृत झीजेमध्ये तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज आणि मंद गतीने होणारी विस्तृत झीज यांचा अभ्यास आपण केला. यातला शेवटचा भाग म्हणजे खनन किंवा त्याला अपक्षरण असंही म्हणतात. बघा, विदारण आणि विस्तृत झीजेप्रमाणेच खनन ही देखील बाह्य प्रक्रिया आहे. खनन हे विविध कारकांमार्फत घडून येतात. आता कारक म्हणजे काय की ज्या घटकांद्वारे खनन प्रक्रिया भूपृष्ठावरती घडून येते त्या घटकांना खननाचे कारक असं म्हणतात.
कोणकोणती कारक भूपृष्ठावरती आहेत खननाची? तर वारा असेल, वाहते पाणी असेल, वाहते पाणी म्हणजेच नदी नाले जे असते त्याला वाहते पाणी असं आपण म्हणतो. त्यानंतर हिमनदी असेल, सागरी लाटा असतील, त्यानंतर भूजल असेल, असे वेगवेगळे खननाचे कारक आहेत. अशा वेगवेगळ्या खननाच्या कारकामुळे भूपृष्ठावरती खनन प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात घडून येत असते. या खननाच्या कारकामुळे किंवा या खननाच्या कारकामुळे तयार होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास बाह्य प्रक्रिया भाग 2 हा जो पुढचा धडा आहे प्रकरण क्रमांक 4 यामध्ये आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत.